नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला झणझणीत अशी मिसळ बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा ही मटकी घेतलेली आहे. ही 300 ग्रॅम मटकी आहे. बघा किती छान असे मोड आलेले आहेत आणि ही देशी मटकी आहे. त्यासाठी बघा टोप ठेवलेला आहे. त्यात एकदम थोडंसं तेल टाकायचं. एक छोटा अर्धा चमचा बघा तेल टाकलेलं आहे आणि ते तेल बघा आपण सगळीकडे थोडंसं पसरून घेऊया टोपामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये ना मटकी टाकून घ्यायचे. ही मटकी मी 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतलेली आहे. भिजवताना मोड आल्यानंतर मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आणि हिला चांगली परतून घ्यायची. तेलामध्ये ना थोड्या वेळ परतून घ्यायची. आता एक चिमूटभर आपण हळद टाकून घेऊया. बघा एकदम थोडीशी हळद टाकलेली आहे. एकसारखे हलवून 1-2 मिनटं आपण ह्याला जरा परतून घेऊया. 2 मिनटं बघा चांगली परतून घेतलेली आहे. तर परतल्यानंतर मटकी बघा अशी दिसते ना. आपण एकदम थोडीशी हळद टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचे बघा. आणि मीठ टाकल्यावर पण थोडीशी मी परतून घेते. 1 मिनिटभर परतून घेते. मीठ टाकल्यानंतर पण बघा 1 मिनिटभर परतून घेतलेले. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे. आता ही मटकीला तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणे, मिसळ किती पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्यात पाणी टाकायचं. काही गरम पाणी, एकदम उकळलेलं पाणी आहे. आता मी थोडंसं हे हलवून घेते आणि आपल्याला ह्याला काय जास्त नाही शिजवायची. 1 उकळी फक्त येऊन द्यायचे. तर मी दुसऱ्या गॅसवर ठेवते. 1 उकळी आली की लगेच आपल्याला हे बंद करायचे, कारण मटकीला शिजायला लय टाईम लागत नाही. अशा पद्धतीनं केली की नाही तर 1 नंबर मिसळ होते. मटकीचा टोप बघा दुसऱ्या गॅसवर ठेवला होता. 1च उकळी आली की हा बंद करून टाकायचा आणि झाकून ठेवायचं. कढई ठेवलेली आहे. ह्या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. ह्यात आपल्याला मिसळ बनवायची. तर मी आज तुम्हाला लोखंडाच्या कढईमध्ये मिसळ बनवून दाखवणार आहे. मिसळ बनवली की नाही, जर जास्त वेळ तुम्हाला जर खायला लागत असेल तर काढून ठेवायची. 2 चमचे तेल टाकलेले आहे. तेल चांगलं आपण कडक गरम होऊन देऊया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर जिरं जास्त आहे आणि मोहरी कमी आहे. दोन्ही मिळून 1 चमचा आहे. चांगलं तडतडलं की बघा त्यात लगेचच 1 मोठ्या आकाराचा कांदा, बारीक आकाराचा असेल तर 2 घाला. जास्त मोठा होता कांदा. एकदम बघा मी बारीक कापून घेतलेला आहे. त्याला मिसळला थोडासा घट्टपणा येतो आणि चांगले लागते मिसळ. आता हे थोडंसं आपण भाजून घेऊया. कांदा बघा अशा पद्धतीत भाजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हिंग टाकायची बघा. 2 चिमूट हिंग, कारण जी मिसळ असते ना झणझणीत असते. जर आपण हिंग पावडर टाकली की पचनासाठी, भेजासाठी पण चांगली असते आपल्या शरीरासाठी, म्हणून थोडीशी हिंग टाकायची. आता ह्याच्यामध्ये थोडीशी आपण जी मटकी शिजवताना सुद्धा हळद टाकलेली आहे. आपण यात बघा थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं चांगलं परतून घेऊया. 1 मिनिटभर परतून घ्यायचं. हलकंसं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा 1.5 चमचा आलं आणि लसूण मी कुटून घेतलेलं आहे. तुम्ही पेस्ट टाकली तरी चालेल, पण कुटून घेतले की नाही की मिसळला जरा चव वेगळी येते. 1 गड्डी मोठ्या आकाराची लसूण आहे आणि 1 इंच आलं आहे. आता हे चांगलं आपण परतून घ्यायचं. लसूण आणि आलं टाकल्यानंतर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा मोठ्या आकाराचा टमाटर एकदम बारीक कापून घ्यायचं. जेवढं बारीक कापता येईल ना तेवढं बारीक कापून घ्यायचं आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा टमाटर टाकल्यानंतर बघा चांगलं परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण आणि गॅस जरा मीडियम करते. हे सगळं आपण फास्ट गॅसवर केलेलं आहे. ह्या चमच्याच्या मापानं 2 चमचे आपल्याला मिसळ मसाला टाकायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये फक्त काय टाकायचे तुम्हाला, आता तुमच्या तिखटाप्रमाणे टाकायचे की जसं तुम्हाला तिखट कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे. मिसळ मसाल्याची लिंक तुम्ही ह्याच्या खाली देते. ह्याच्यात तुम्हाला बाकी गरम मसाले वगैरे काही टाकायची गरज नाही. तर छान असा मिसळ मसाला झालेला आहे. तुम्ही करून बघा, मस्त असाल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला तिखटाप्रमाणे मिरची पावडर फक्त टाकायचे. तर मी 1 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे. आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. मसाले टाकल्यानंतर बघा 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलेलं आहे. जेणेकरून बघा तेल एकदम छान असं सुटलेलं आहे. असं परतून घ्यायचं. आता आपण ज्याच्यामध्ये मटकी शिजवली होती, फक्त उकळली होती, शिजवली नव्हती, ते आपण टाकून घेऊया. 1च उकळी आली की मी बघा बंद केलं होतं. अजून पण गरम आहे. आता आपण ही मसाल्यामध्ये टाकून घेऊ मटकी. बघा किती मस्त असं झालेलं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं, छान अशी चव येते बघा मिसळला. आणि तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याच्याप्रमाणे करायची.
बघा अजून पण ही घट्टच आहे. 6 ते 7 माणसासाठी ही मी बनवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आपण शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे मटकीमध्ये मुरायसाठी, तर हे मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाका. आणि बघा किती मस्त असा कलर आलेला आहे. मिसळ मसाल्याला 1 नंबर कलर आलेला आहे. तुम्ही करून बघा. आपला जे कोल्हापुरी मसाला बी आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि आता ही मिसळ चांगली शिजवून देऊया आपण. मिसळ बघा चांगली उकळलेली आहे आणि चांगली शिजवून देऊया. कलर बघा किती छान आलेला आहे. आणि मिसळ बघा कसा घट्टपणा एवढा आहे. अजून ह्याच्यामध्ये पाणी जाईल, पातळ अशी एकदम छान अशी लागते. तर आपण हिला आता शिजवून देऊया चांगली. मिसळ बघा किती छान झालेली आहे. तरी बघा किती मस्त अशी आलेली आहे. बघा किती छान अशी झालेली आहे बघा एकदम. एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक छोटी प्लेट घेतलेली आहे मिसळसाठी. तर आपण त्याच्यावर ओतून घेऊया. बघा मिसळ 1 नंबर तरी आहे. बघा किती छान अशी झालेली आहे आणि 1 नंबर चव आहे. रेसिपी बघितली की प्लीज लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. त्याच्यावर थोडी मटकी टाकलेली आहे आणि कांदा थोडा टाकायचा, फरसाण टाकायचे, कोथिंबीर, अर्धा लिंबू खाताना पिळायचं, कांदा बारका थोडासा पाहिजे असला तर अजून आपण टाकू शकतो, आणि पाव. रेसिपी आवडली की प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.